मराठीत घेतो. जसं की आजच्या एक आमच्या धरणाच्या एक आणि निवेदनाचा एक प्रोग्राम इथे आम्ही आयोजित केलेला आहे. हा प्रोग्राम असा होता की मौजा गोगली येथे रोडच बनवलेला नाही. एकीकडे शासन मोठ्या मोठ्या बाता करतात की आम्ही 5,000 कोटीचा रोड बनवला, आम्ही 10,000 कोटीचा रोड बनवला, पण इथे आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये आमच्या लेआउटवर जायला आमच्या म्हाताऱ्या लोकांना, आमच्या अपंग लोकांना, इतरच्या महिला लोकांना रस्तेसुद्धा यांनी अवलेबल केले. मागच्या 2020 पासून हे लोक इथे येऊन अर्ज देऊन राहिले, सचिवालयात अर्ज देऊन राहिले, पण त्याच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई अजून या सरकारने केलेली नाही आहे. एकीकडे सरकार आम्ही म्हाताऱ्यांना देतो लाडली लक्ष्मी योजना, इथे एवढा पैसा खर्च करण्यात येते, पण जिल्हा परिषद यांच्याकडून येण्याचे पैसे घेत आहे, यांचे टॅक्सचे पैसे घेत आहे, लेआउटचे त्यांनाही पैसे भरलेले आहे, पण त्यांना रोड देण्यासाठी यांच्यासाठी पैसे नाही आहे. एकीकडे हे लोक 50-50 करोड रुपयामध्ये एक आमदार विकत घेऊन राहिले, पण 2.5 करोड रुपयाचा एक रोड बनवण्यासाठी यांच्याकडे निधी नाही आहे. असा नालायक सरकारचा आम्ही ते निषेध करतो. आणि आज जो निवेदन आम्ही देतो, ह्या निवेदन दिल्यावर येणाऱ्या 15 दिवसात जर आम्हाला तिथे काम सुरू दिसलेलं नाही आहे तर आम्ही इथे आमरण अनशनवर इथे बसणार आहोत. जोपर्यंत आमचा रोड होणार नाही आहे तोपर्यंत आम्ही इथेच ठिय्या आंदोलन करून आणि आमच्या रोड बनल्यावरच आम्ही तिथे जाऊन, एकीकडे जे रवी भवनमध्ये फक्त वर्षाचे एक प्रोग्राम असते तिथे गट्टूपासून रंगरोगण सर्व करण्यामध्ये सरकारचे 600 कोटी रुपये खर्च होते, पण 2.5 कोटी रुपये जनतेसाठी सरकारचे होत नाही आहे. असा नालायक हरामखोर सरकारला जर आम्हाला अगर आमचे रोड नाही बनले तर त्यांना इलेक्शनमध्ये आम्ही आमची ताकद दाखवू. यांना आम्ही लोकसभेमध्ये 405 जाव दिले नाही, ह्यावेळी ते विधानसभेमध्ये यांना आम्ही 50 बार जाव देणार नाही आहे. अगर त्यांना आपल्या सत्तेवर बसायचे असेल तर आमच्या लोकांना त्यांना रोड द्यावे लागेल, आम्हाला मूलभूत सुविधा द्यावी लागेल, ह्या म्हाताऱ्यांना त्यांना काठीच्या हात द्यावा लागेल. जे सरकार हे करणार नाही त्यांना त्यांच्या तख्त्यावरून त्याच्या खुर्चीवर पाय खेचून आम्ही खाली पाडून, अरे आमचा हा अल्टिमेट आहे तर आमच्या जनतेची समस्या समजून ह्या समस्याकडे कलेक्टर आणि जे DYC कलेक्टर आहेत त्यांनी लक्ष द्यावे. अन्यथा जे काही होईल याच्यानंतरचे जे काही मोर्चा होईल, जे काही आंदोलन होईल, जे काही तोडफोड होईल त्या सर्वस्वी जबाबदार इथे जिल्हाधिकारी आणि इतर सक्षम अधिकारी राहतील असे मी सांगतो. धन्यवाद. येतात.